गुड मॉर्निंग, नमस्कार, सुप्रभात. मी स्मृती पांचान. मोगरा फुलाच्या वास्तुशास्त्र या सत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. काही वेळेला आपल्याला ऐकायला येतं की काही व्यक्ती ज्या आहेत, एखादा ट्रेनचा ॲक्सिडेंट झालेला असतो, खूपशा व्यक्ती तिथे अगदी ठार झालेल्या असतात. मात्र त्याच्यातली एखादीच व्यक्ती जी आहे ही पूर्णपणे अगदी सुखरूप बाहेर येते. तिला अगदी थोडंसं खरचटलेलंही नसतं. त्याचबरोबर मागे मी एकदा पेपरमध्येही वाचलं होतं की 5व्या मजल्यावरून एक बाळ जे आहे हे अचानक खाली पडलं. अर्थात 5व्या मजल्यावरनं तुम्ही आणि मी जर खाली पडलात तर आपण काही वाचण्याची तिळभरही शक्यता नाही. नक्कीच आपण देवाला प्रिय होऊन जाऊ. मात्र हे बाळ जे आहे हे अगदी सुखरूप होतं आणि गुटगुटीत होतं. त्याला कुठलीही इंजुरी झालेली नव्हती किंवा त्याची हाडंही तुटलेली नव्हती. अर्थात अशा गोष्टी आपण ऐकल्या किंवा वाचल्या की आपल्याला आश्चर्य वाटतं. अर्थातच म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी. अर्थात देवाची ज्याच्यावरती कृपा असते त्या व्यक्तीला मग तुम्ही काहीही उपद्रव द्या, ती व्यक्ती जी असते ही अगदी सुखरूप त्याच्यातून तावून आणि सुलाखून बाहेर निघालेली अशी आपल्याला दिसून येते. जे कट असणारे प्लॉट आहे, जे एल शेप आकाराचे प्लॉट आहेत, याच्यामध्ये ईशान्य कट झालेला असतो आणि काही वेळेला ईशान्य कोपरा वाढलेलाही असतो. अर्थात यापैकी जो पूर्व ईशान्य वाढलेला भाग आणि त्या प्रकारचा प्लॉट जो आहे हा अगदी या प्रकारची फळं जी आहे ही आपल्याला देत असतो. याच्यामध्ये कट झालेल्या भागापेक्षा वाढलेला जो ईशान्य भाग आहे हा आपल्याला अतिशय चांगली फळं देताना दिसत असतो. अगदी डबघाईला गेलेला बिझनेस आहे, अशा व्यक्तींना जर असा प्लॉट मिळाला तर अचानक कुठून ना कुठून त्यांना मदत मिळते आणि त्यांचा बिझनेस फ्लरिश झालेला असा आपल्याला दिसून येतो. अर्थातच ईशान्य भाग जर वाढलेला असेल तर असा प्लॉट जो आहे हा आपल्याला अतिशय चांगली फळं असं देऊ शकतो. अर्थात ईशान्य भाग जो आहे हा अशा प्रकारे इथे वाढलेला असू शकतो आणि इथे हा पूर्व भाग जो आहे हा कट झालेला असू शकतो. पूर्व भाग जरी कट झालेला असला तरी तिकडचे शुभफळं आपल्याला मिळत नसली तरीही ईशान्य भाग वाढला गेल्यामुळे, अर्थात ज्या भागावरती ईश्वराची कृपा आणि मर्जी आहे असा भाग वाढला गेल्यामुळे तिथे राहणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत यांना अनेक सुख समृद्धी या आपल्याकडे आपसुकच येताना दिसत असतात. अशा प्लॉटमध्ये राहणाऱ्या व्यक्तींना चांगल्या कीर्तीचा लाभ होत असतो. समजा आपण पॉलिटिक्समध्ये आहात आणि आपण एखादा अशा प्रकारचा प्लॉट खरेदी केलेला असेल तर निश्चितच आपण अगदी मंत्रिपदापर्यंत निश्चितच पोहोचू शकता. अर्थातच हा प्लॉट जो आहे हा आपल्याला फलदायी ठरू शकतो. आता आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न उभा राहील की आपण सर्वसाधारणपणे एल आकाराचे प्लॉट जे आहेत जर असा असेल तर तो कॉपर वायरच्या सहाय्याने कट करत होतो आणि पुन्हा त्याला आयताकृती किंवा चौकोनी बनवत होतो. अर्थात असाही प्लॉट जर आपण कट करावा का आणि त्याला आयताकृती किंवा चौकोनी बनवावं का? अजिबात नाही. ईशान्य कोपरा वाढलेला प्लॉट जो असेल त्याला अजिबात कट करू नका. त्याचा ईशान्य भाग वाढलेला जसाच्या तसा राहू द्या. अशा ठिकाणी वास्तव्य केलं किंवा अशा ठिकाणी जर आपण बांधकाम केलं तर आपल्याला न भूतो न भविष्यती असा फायदा झालेला दिसून येतो. अर्थात अशा प्लॉटवरती बांधकाम कशा प्रकारे करावं? ईशान्य जो भाग वाढलेला असेल अशा प्लॉटमध्येही बांधकाम करताना सर्वसाधारणपणे नैऋत्य कोपऱ्यातला भाग जो आहे हा बांधकामासाठी आपण अवश्य घ्यावा. नैऋत्य कोपऱ्यातल्या भागामध्ये जडत्व यावं याच्यासाठी तिथे शिस, ब्रह्मा आणि नवग्रह यांचा वापर आपण अवश्य करावा. तिथे जास्तीत जास्त जडत्व येईल याच्यासाठी जास्तीत जास्त बांधकामही करावं आणि ईशान्य कोपरा जो आहे हा तिथे मोकळा सोडावा.
ईशान्य कोपरा वाढलेला जो प्लॉट आहे, इथे जर तुम्ही बोरिंग मारली तर आपल्याला 7 पिढ्यांना पुरून उरेल इतकी संपत्ती तिथे येताना दिसत असते. ईश्वराची कृपाही तिथे आपल्याला लगेचच मिळत असते. मात्र ईशान्य कोपऱ्यामध्ये बोरिंग मारताना एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ईशान्येच्या अक्षावरती बोरिंग मारली तर आपल्याला नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ईशान्येचा अक्ष सोडून थोडंसं इतरत्र पूर्वेकडे किंवा उत्तर दिशेकडे जर आपण बोरिंग मारली तर आपल्याला त्याचा निश्चितच फायदा झालेला दिसून येईल. अशा प्लॉटमध्ये वास्तव्य करणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत यांची पुत्रसंतती जी आहे हिचं शिक्षण, उद्योगधंदा याच्यामध्ये चांगली प्रगती झालेली अशी आपल्याला दिसून येईल. ईशान्य वाढ असणारा जो प्लॉट असेल याच्यामध्ये राहणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत यांच्याकडे धनधान्य जे आहे यांची विपुलता झालेली अशी आपल्याला दिसून येईल. धनधान्याची विपुलता, मुबलकपणा, त्याचबरोबर शिक्षणामध्ये, उद्योगधंद्यामध्ये प्रगती, त्याच्यामुळे सर्वतोपरी असे फायदे तिथे राहणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत यांना निश्चितच मिळालेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे जर आपण एखादा प्लॉट जर खरेदी करण्याच्या विचारात असाल तर 10 प्लॉट शोधा आणि एखादा ईशान्येचा भाग वाढलेला जर प्लॉट आपल्याला मिळत असेल तर असा प्लॉट जो आहे हा आपण निश्चितच खरेदी करा. ईशान्येचा प्लॉट जो असेल इथे आपल्याला कुठल्याही दैवी आघात आहेत यांना सामोरं जावं लागणार नाही. आपला गृहस्थाश्रम जो आहे हा आपण सुख, समृद्धी आणि शांतीने तिथे निश्चितच व्यतीत करू शकाल. आज आपण ईशान्येचा भाग वाढलेला एल आकाराचा प्लॉट पाहिला. पुढील भागांमध्ये अशाच एखाद्या प्लॉटबद्दल मी तुम्हाला निश्चितच माहिती देणार आहे. मात्र आज इतकंच. नमस्कार.